बोलणार नाही. उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, माझे आमदार, आमचे मार्गदर्शक बाळासाहेबजी दांगट, आमचे अनंतरावजी चौगुले, बाजीराव शेठ डोले, शरदरावजी लेंडे, सुनीलजी मेहेर, शरदअण्णा चौधरी, सत्यशील दादा शेरकर, तुषार भाऊ थोरात आणि मोहित भाऊ असतील ढबाले. त्यानंतर आमचे जे म्हणजे नियोजन म्हटलं का अंकुशरावचा नाद करायचा नाही हे पुन्हा एकदा त्याने दाखवून दिलंय. म्हणजे बरकर फाट्यावर आल्यापासून संभाजीराजे तुम्ही सगळ्यांनी हे जे काही देखणं नियोजन केलंय, अहो एवढी सगळी वाघासारखी माणसं सोबत असतील तर भल्या भल्यांच्या छाताला थडकी भरणारे असे तुम्ही सगळे वाघ, आमच्या शोभनाताई असेल, अमृताई असेल, विद्याताई, भुजबळ असतील, आपण सगळेजण फार काहीच बोलणार नाही. तुम्ही जे स्वागत केले तेव्हाच कळले फक्त उदापूरचं नाही, अख्ख्या जुन्नर तालुक्याचं ठरलंय तुतारीचंच बटन दाबायचंय. ते आपण सगळ्यांनी हे ठरवलंय. कारण गेली 5 वर्ष तुम्ही सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद देऊन निवडून दिल्यानंतर आपण बघितलंय सातत्यानं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कांद्याचा प्रश्न असेल, बिबट्याचा प्रश्न असेल, हे सातत्यानं आपण संसदेमध्ये मांडतोय, त्याच्यासाठी भांडतोय, आपल्या हक्कांसाठी, सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी भांडतोय. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राहुल भाऊ सुकाळे असतील, आपण सगळ्यांनी हा जो विश्वास ठेवलाय, या विश्वासाप्रती आज महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर दिल्लीच्या सरकारकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडण्याचं काम होतंय. शिवसेनेच्या बाबतीत काय झालं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत काय झालं आपण बघतोय. आणि महाराष्ट्राचे 200 आमदार, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री 10 वेळा तिकीट वाटपासाठी बाजीराव शेठ दिल्लीला जातात, पण आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी बोलायला जात नाहीत. महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, सातत्यानं शिरूर तालुक्यात येतात, पण आम्हाला दिवसा 3 फेज लाईट द्या ही जी आमची मागणी आहे त्याच्यावर कोण बोलत नाही. बिबट्याच्या प्रश्नाविषयी कोणी ठोस भूमिका घेत नाही. आणि असं असताना आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्राचा स्वाभिमान पेटून उठलाय. आणि एकच करायचंय, सत्यशील दादा बळकट हातानी, दांगट साहेब स्वाभिमानाची मशाल पेटून, अंकुशराव चौगुले साहेब आपल्याला महाराष्ट्राच्या अस्मितेची तुतारी फुंकायची, हीच तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. एवढंच सांगतो, लहान लेकराला जर आईबापानं खांद्यावर उचलून घेतलं तर ते जगाला मोठं दिसतंय. आज दिल्लीच्या संसदेत उभं राहून जेव्हा देशभरातली लोक संसदेत जे काही मांडतोय त्याचं कौतुक करतात, तेव्हा प्रत्येक वेळी तुमच्या प्रत्येकाचे आभार, तुमच्या प्रत्येकाविषयीची कृतज्ञता मनात असते. कारण तुम्ही खांद्यावर उचलून घेतलं म्हणून एक शेतकऱ्याचं लेकरू संसदेत पोहोचलं. आणि आता तोच आशीर्वाद तुम्ही पुन्हा एकदा द्या. महाराष्ट्राचा स्वाभिमान, जुन्नर तालुक्याचा अभिमान आणि शिवजन्मभूमीची शान शेवटच्या श्वासापर्यंत कमी होऊ देणार नाही, ही तुम्हा प्रत्येकाला ग्वाही देतो. कालच या परिसरात स्वर्गीय आपले बबनदादा कुलवडे यांच्या सेवार्थ ट्रस्टचं उद्घाटन झालं. काल खरं तर खेड तालुक्यामध्ये दौरा होता, त्यामुळे येऊ शकलो नाही. कैलासवासी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आपण हे जे उत्स्फूर्त असं स्वागत केलंय, एकच सांगतो, महाराष्ट्रभर फिरायचंय. आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार घेऊन फिरायचंय. पण लेंडे साहेब, ज्याचा बाले किल्ला मजबूत असतोय त्याचा गड मजबूत असतोय, ज्याचा गड मजबूत त्याला मुलुगिरीला फिरता येतंय. त्यामुळे बाले किल्ला अंकुश तुमच्या हातात सुपूर्द करतोय. आणि आपल्या सर्वांना विनंती, 13 मेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून पुन्हा एकदा आपला आशीर्वाद द्या, एवढीच कळकळीची विनंती. धन्यवाद. जय शिवराय.